कोण याचा नाचत नाचत याचा गाणं सांगायचं. नाच रे मोरा सांगा बदका बदका 5 किली काय असते. अशी गाणी सांगायची. सरांनी तुम्हाला सांगितलं माझे विद्यार्थी आहेत. आम्हाला ते शिकवत होते लहानपणी एकदम हुशार होते अभ्यासात शाळात. ते शिकून पुढे मोठे झाले, शिक्षक झाले आणि आता तुमच्यासारख्या मुलांना शिकवतात पेना तिथं सुद्धा पाडायचं. तसं तुम्हीही त्यांना काय बोलवलं तर त्यांचा तुम्ही आदर्श घ्या. तुम्हाला पण आम्ही शिकवतो शिकवतो ना. तुम्ही पण शिक्षक व्हा, डॉक्टर व्हा, कोणी पोलीस व्हा, त्याच्यासारखं तसं त्यासाठी रोज यायचं त्यांनी सांगितलं तसं आणि चांगलं शिका आणि मोठे व्हा. समजलं? हां ठीक आहे. आपल्या शाळेतून ह्याच शाळेतून शिकून गेलेल्या ह्या मुली आलेल्या आहेत, बोलवलेलं आहे. त्या ह्या वर्षी 11वीला आहेत ना. त्या इथं शाळेत असताना तुमच्यासारखेच मस्त शिकल्या, हुशार झाल्या. कोण 9वीला दुसऱ्या शाळेत गेलाय आणि तिथं आता 10वी पास झाले. आता 11वीला मग 12वीला पण पास होते, पुढे काहीतरी करतील. तर तसं तुम्ही पण रोज यायचं आहे, चांगलं शिकायचं आहे, मेहनत करायची आहे त्यांच्यासारखं. समजलं? आणि चांगलं शिकून पुढे जायचं आहे. त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवू. या बाई नमस्ते. बघा मुलांना आपल्याकडे आपल्याचे शब्द पारंपरिक आपल्या शाळेत आलेले आहेत. प्रत्येक वेळी येतातच त्या चांगला काही कार्यक्रम येतात ना. चांगले चांगले मार्गदर्शन करतात. कसं करायचं, कसं शिकायचं, रोज यायचं सांगतात ना. तसा झालेला आहे. ते आपल्याला काहीतरी चांगलं सांगतील ते तुम्ही चांगलं ऐकून घ्या आणि त्याप्रमाणे वागा. समजलं? बोला बाई. मुलांना सर्वांना माझा नमस्कार. आज आपण तुमच्या शाळेमध्ये शिक्षणाविषयी काही सुद्धा सांगणार आहे. तुम्ही शाळेचे मुले आहात, तर तुम्ही शाळेमध्ये यायचे. सकाळी उठल्यावर स्वच्छ कपडे भरायचे, आंघोळ करायची, कपडे स्वच्छ भरून रोज शाळेत यायचं. तुम्हाला बुक वगैरे भेटतात ना? बुक भेटतात, वही भेटते, बॉलपेन भेटते, कपडे भेटतात. तर त्याचा चांगल्या प्रकारे वापर करायचा. मुलगा असो किंवा मुलगी असो, सर्वांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घ्यायचे आहे. तुम्हाला शाळेमध्ये स्कॉलरशिप पण भेटते, सायकल भेटते. मुलींना मोठ्या शाळेवर तुम्ही तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे. तुम्ही खूप शिकायचे आहे. तुमच्या बाईचं, तुमच्या शाळेचं, तुमच्या आक्रमणाचं, आपल्या दुसऱ्या गावाचं नाव उंच करायचे आहे. वर्गात बाईला गुरुजीला मान सन्मान करायचा आहे, त्यांचं ऐकायचं आहे. जे काही ते शिकवतात ते चांगल्या प्रकारे त्याचा वापर करायचा आहे आणि पुढे शिकून तुम्ही मोठं व्हायचे आहे.